आणि जमलेले आमचे सर्व समाज बांधव समाज भगिनी त्याचप्रमाणे गृहगौरव सोहळ्याची मुळे त्या सर्वांचं मी जोरांना तालुका भंडारी अध्यक्ष या नात्याने मग सगळ्यांचं मनपूर्वक प्रेमपूर्वक आदरपूर्वक आणि सन्मानपूर्वक स्वागत करतो. मित्र, गेली कित्येक वर्ष सातत्याने आपला भंडारी समाज संघटित व्हावा, सक्षम व्हावा, भावी पिढी समृद्धतेने वाटचाल करावी या उद्देशाने आपली संघटना सदोदित कार्य करीत आहे. हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. भंडारी म्हटलं की भंडारीच्या नावाचाच उद्या आहे. त्याच्यात कर्तृत्व आहे, दातृत्व आहे, गुणशिष्ट आहे, धडाडी आहे. तसं पाहिलं तर परोपकाराची भावना सुद्धा आहे. पण आपण ही पसंत केली आपल्याला काय आहे हे आपण ओळखलं, ही सगळ्यात महत्वाची गोष्ट. मुलांनो, आज तुम्हाला मार्गदर्शन करणार काय मोठं काय हे करण्याचा भाग नाही, पण एक थोडेसे दोन शब्द सांगणार. तुम्हाला जीवनात जर यशस्वी जर व्हायचं असेल तर सगळ्यात आपल्याला कुठच्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे हे आपण बोलतो, आपण लक्षात घेतलं पाहिजे. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असेल तर ते आपलं आरोग्य. आरोग्यम धनसंपदा असं म्हटलं जातं. तुम्ही आरोग्याने खणखणीत असाल, दणदणीत असाल, तुम्ही काहीही करू शकता, वाटेल ते करू शकता. पण तुम्ही आरोग्य सांभाळलं पाहिजे. सगळ्यात गोष्ट महत्वाची गोष्ट आहे. मगाशी बायकांचं सगळ्यांनी आहे सांगितलं मला की काही गोष्टीच्या ज्या गोष्टी उपद्रव आहे ते तुम्हाला हाताने दाखवलं आहे हे तुम्ही समजून घ्या. जीवनात दुसरी गोष्ट आपण जर प्राधान्य कुठल्या गोष्टीला द्यायचं असेल तर आपलं ध्येय. आपलं ध्येय जे आहे ते आपण निश्चित करायला पाहिजे. आणि त्याच्यासाठी आपण काय करायला पाहिजे तर आपला अभ्यास हे आपलं एक महत्वाचा विषय आहे. त्यासाठी काही गोष्टी आपण थोडेसे नियम पाळायला पाहिजे. त्याच्यात सगळीत महत्वाची एक गोष्ट अशी आहे, दोन गोष्टी आहेत त्या तुम्हाला मी सांगतो. सगळ्या जीवनात जर काय असेल तर जीवनात आपण स्वतःची कधीच खोटं बोलू नये, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, जीवनात तुम्ही स्वतःला कधी कमी लेखू नका. आणि तिसरी एक महत्वाची गोष्ट अशी आहे की जीवनात आपण इतरांवर फार प्रेम करतो, जीवापाठ प्रेम करतो. ते प्रेम तुम्ही तुमच्या स्वतःवर करा. स्वतःवर प्रेम केलंच ना मग तुम्हाला कळेल आपण काय करू शकतो ही तुमची स्वतःची स्वतःला एक ओळख होईल. म्हणून स्वतःवर प्रेम करा, कारण स्वतः प्रेमात फार मोठी ताकद आहे असं म्हटलं जातं. जीवनात जी माणसं मोठी झाली त्याच्या माणसाने उत्तुंग यश मिळवलं, त्या माणसाने स्वतःवर प्रेम केलं आतापर्यंत.